अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आपले गेल्या 4 दिवसापूर्वी डिसेंबर महिन्याचे मानधन झाले आहे. पण हे डिसेंबर महिन्याचे मानधन आपल्या खात्यामध्ये अर्धे जमा झाले आहे आणि अर्धे जमा झालेच नाही. मकर संक्रांतीसारख्या महिलांचा मोठा सण आणि या सणाच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये सरकारने गोंधळ घातल्यामुळे बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना समजत नाही की आपलं मानधन का कमी आलेलं आहे. अगोदरच तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी आहेत आणि त्यामध्ये या सरकारने मानधन कमी टाकले आहे. बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन पूर्ण आले आहे, पण अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांचं डिसेंबर महिन्याचं मानधन अर्धच जमा झालेलं आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, येत्या 8 दिवसामध्ये राहिलेलं तुमचं अर्ध मानधन जमा होणार आहे. जर 8 दिवसामध्ये आपलं मानधन जमा झालं नाही तर आपण आपल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी विचारपूस करायची आहे की आमचं अर्ध मानधन कधी येणार आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, कुणाकुणाला अर्धच मानधन मिळालं आहे आणि कुणाला पूर्ण मानधन मिळालं आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहायचं आहे की आम्हाला अर्धच मानधन मिळालेलं आहे आणि यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. आम्हालाही कळेल की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना अर्धच मानधन मिळालेलं आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने कमेंट करा आम्हाला मानधन मिळालं आहे किंवा नाही. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात. आणि येणारा पुढचा आमचा जो व्हिडिओ आहे तो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांनाही कळेल की आपलं मानधन किती जमा झालं आहे आणि आपलं मानधन किती राहिलेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर बऱ्याच अंगणवाडी सेविकांचं अर्धच मानधन डिसेंबर महिन्याचं जमा झालेलं आहे.